हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी। एक मुलगी आहे भारताची, 15 वर्षाची आहे, अख्ख्या जगात तिचं नाव गाजत आहे सध्या। ती मुलगी कोण आणि तिचं नाव का गाजत आहे याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहे। एवढंच नाही तर एक असा देश ज्याचं नाव कदाचित आपल्यासाठी नवीन आहे, गॅबॉन नावाचा हा देश आहे। या देशात काय झालं, हा देश कुठे आहे याच्याबद्दलची आपण माहिती घेऊ। आणि आपले आवडते मिस्टर 360 डिग्री ज्याला आपण म्हणतो, सूर्यकुमार यादव हे आजच्या न्यूजमध्ये का आहे हे पण आपण आज माहिती करून घेऊ। मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या या नवीन लेक्चरमध्ये। आज 11 जानेवारी 2023 आणि आपण आजचे करंट अफेअर्स बघणार आहे आणि त्यातच जे हे सुरुवातीला काही प्रश्न पडले याचे उत्तर पण शोधू। लेट अस स्टार्ट विथ द करंट अफेअर्स ऑफ टुडे। सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे, इंडियन ओरिजिन महिला आहे, नाव आहे त्यांचं मनप्रीत मोनिका सिंग। या बनल्या आहे युनायटेड स्टेट्स मधल्या पहिल्या फिमेल सिख जज। तो शी इज द फर्स्ट फिमेल सिख जज ऑफ USA। ही एक खूप मोठी अचीवमेंट आहे। यांना म्हटलं जातं, यांना म्हणजे आपल्याला भारतीयांना जेव्हा आपण USA मध्ये जातो तर आपल्याला पर्सन ऑफ कलर म्हटलं जातं, ब्लॅक। आता ब्लॅक नाही म्हणत डायरेक्टली, म्हणतात पर्सन ऑफ कलर। तर पर्सन ऑफ कलर च्या हिशोबाने ही एक खूप मोठी अचीवमेंट आहे। एवढंच नाही तर पर्सन ऑफ कलर आणि त्यातल्या त्यात सिख, तर सिख कम्युनिटीसाठी पण ही एक खूप मोठी अचीवमेंट आहे की एक महिला, सिख महिला ही युनायटेड स्टेट्समध्ये जज बनली आहे। कुठे राहतात या, तर या राहतात होस्टन नावाचा जो एरिया आहे युनायटेड स्टेट्समध्ये, तिथे त्यांचा जन्म तिथेच झाला। यांचे वडील तर 1970s मध्ये भारतातनं USA ला गेले होते, तिथेच स्थायिक झाले आणि यांचा जन्म होस्टनमध्येच झाला, तिथेच त्यांचं पुढचं शिक्षण झालं आणि नंतर आता त्या जज बनल्या आहे। तर ही एक महत्त्वाची बातमी आहे। नाव यांचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, मनप्रीत मोनिका सिंग या पहिल्या फिमेल सिख जज झाल्या आहे USA मधल्या। ठीक, आय होप ही गोष्ट एकदम क्लिअर झाली असेल। आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे वळू। नेक्स्ट जो पॉईंट आहे, जसं मी तुम्हाला आधी म्हटलं, गॅबॉन नावाचा एक देश आहे। नाव ऐकल्यावरच पहिल्या वाटतं की हे म्हणजे देश आहे की नाही आहे, हा विषय आपल्यासाठी असतो बऱ्याच लोकांसाठी। तर गॅबॉन नावाचा देश आहे, कुठे आहे पहिले हे बघू, नंतर तिथे काय झालं ते पण बघू। बघा, तुम्हाला मॅपवर दिसेल इथे इंडिया, हा इथे इंडिया आहे। आपण प्रत्येक कंट्रीला इंडियाच्या रेफरन्समध्ये बघतो, तर इथे इंडिया आहे। इंडिया नंतर आपण इकडे आलो की हा साऊथ आफ्रिका, बरोबर। या साऊथ आफ्रिकामध्ये काल मी तुम्हाला आठवतं सांगितलं होतं, सुदानचा अबियाई नावाचा एक एरिया आहे म्हटलं, नॉर्थ सुदान आणि साऊथ सुदानच्या बॉर्डरवर। तर हे जे सुदान होतं हा भाग आहे, नॉर्थ सुदान साऊथ सुदानवाला। आणि हे जे आहे ग्रीन कलरमध्ये ते तुम्हाला इथे दिसतं आहे, ती कंट्री आहे गॅबॉन। आफ्रिकाच्या कॉन्टिनेंटमध्ये असलेल्या ज्या काही कंट्रीज आहेत चांगल्या म्हणण्याचा अर्थ आहे की जिथे खूप जास्त प्रॉब्लेम्स नाही आहे, प्रॉब्लेम्स तर प्रत्येक कंट्रीजमध्ये आहे, पण तरी ते कन्सिस्टंटली ग्रो होत आहे, म्हणजे ग्रोथ चांगली आहे, अशा असलेल्या कंट्रीजपैकी एक आहे गॅबॉन। वेस्टर्न कोस्टला ही कंट्री आहे। या कंट्रीची कॅपिटल आहे लिबरव्हिल। लँग्वेज इथे फ्रेंच बोलल्या जाते, कारण यांचा जो स्वातंत्र्यांना मिळालं होतं ते फ्रान्सकडनं मिळालं होतं। आणि करन्सी जी आहे इथली ती आहे सेंट्रल आफ्रिकन फ्रँक। आता या कंट्रीमध्ये झालं काय, तर या कंट्रीत नवीन व्हाईस प्रेसिडेंट आले आहे आणि नवीन प्राईम मिनिस्टर आले आहे। काय झालं, तिथले जे प्रेसिडेंट आहे त्यांचं नाव आहे अली बोंगो। हे अली बोंगो जे आहे त्यांनी नवीन व्हाईस प्रेसिडेंट निवडले आहे। आणि कोणाला निवडलं, तर गॅबॉन या कंट्रीच्या पहिल्या फिमेल प्राईम मिनिस्टर होत्या। यांचं नाव खूप मस्त आहे, नाव आहे रोज क्रिस्टियाने ओसुका रॅपोंडा। तुम्ही तिला रोज क्रिस्टियाने एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, पूर्ण नाव आहे रोज क्रिस्टियाने ओसुका रॅपोंडा। तर या तिथल्या म्हणजे गॅबॉनच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री होत्या आणि आता त्यांना बनवलं आहे व्हाईस प्रेसिडेंट आणि म्हटलं की पूर्ण आता सरकार तुम्ही सांभाळा। ठीक आहे, अली बोंगो जरा बरं नसल्यामुळे त्यांना यांनी जबाबदारी दिली आहे रोज क्रिस्टियाने ओसुका रॅपोंडा यांना व्हाईस प्रेसिडेंटची। आणि मग प्राईम मिनिस्टरचं पद रिकामं झालं, तर प्राईम मिनिस्टरच्या पदावर यांनी जी नियुक्ती केली आहे ती केली आहे ॲलेन क्लॉड बिले-बाय नाझे यांचा। ॲलेन क्लॉड बिले-बाय नाझे या ज्या आहे या पहिले मिनिस्टर होत्या आणि आता त्यांना प्राईम मिनिस्टर बनवलं आहे आणि म्हटलं आहे की आता तुम्ही सरकारचं गठन करा ज्याला पूर्णपणे व्हाईस प्रेसिडेंट हे चालवतील। तर ही एक न्यूज आहे गॅबॉन या देशाबद्दल।
मला वाटलं की गॅबॉन या देश कुठे आहे हे माहीत नाही राहत, म्हणून पहिले तुम्हाला लोकेशन दाखवली. आफ्रिकाच्या वेस्टर्न पार्टमध्ये हा कंट्री आहे, वेस्टर्न कोस्टला गॅबॉन. ठीक आहे. कॅपिटल, करन्सी आणि ऑफिशियल लँग्वेज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टरचे नावही लक्षात ठेवावं लागतात, तर ते इथेच आलेले असल्यामुळे, म्हणजे आपल्या चर्चेत आलेले असल्यामुळे मी इथे खाली त्याला मेन्शन केलं नाही आहे. ठीक आहे. आय होप हा गॅबॉनचा मुद्दा तुम्हाला कळला असेल, कुठे आहे कंट्री हे पण लक्षात आलं असेल. चलायचं पुढच्या मुद्द्यावर. नेक्स्ट पॉईंट. नेक्स्ट काय आहे आता आपल्याकडे? नेक्स्ट आहे मुद्दा ओझोन लेअरशी रिलेटेड. आपल्याला माहिती आहे ओझोन लेअर जे आहे ते पृथ्वीचं संरक्षण करते. म्हणजे हार्मफुल जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहे, जे सूर्यापासून पृथ्वीवर येतात, त्यांच्यापासून पृथ्वीचं संरक्षण करते, म्हणजे आपलं संरक्षण करते. कारण याच्यामुळे क्रॉपचं डॅमेज होऊ शकतं, कॅटरॅक्ट सारखे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, स्किन डिझीजेस होऊ शकतात, कॅन्सर होऊ शकतो, असे सगळे आजार या अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे होतात. तर यांच्यापासून संरक्षण कोण करतं? ओझोन लेअर. आता ही जी ओझोन लेअर असते पृथ्वीच्या भोवती, जे ग्रीन कलरमध्ये तुम्हाला दिसते, ही सगळ्यात थिन आहे. म्हणजे याची विड्थ जी आहे ती सगळ्यात कमी आहे अंटार्क्टिकच्या वर. आणि तुम्ही ऐकलं असेल की हे ओझोन लेअरमध्ये छिद्र पडलं होतं. अगदी बरोबर आहे, पडलंच होतं. कारण काय की पृथ्वीवरनं आपण हायड्रोफ्लोरोकार्बन्स, HFCs म्हणतात त्याला, काय म्हणतात? HFCs. या HFCsचं खूप मोठ्या प्रमाणात वापर होत होता हायड्रोफ्लोरोकार्बन्सचा. आणि याच्यामुळे काय झालं की ओझोन लेअरमध्ये छिद्र पडलं. होल खूप मोठा होता, याला भरणं खूपच कठीण होतं. हे नॅचरलीच भरल्या जाऊ शकत होतं. तेव्हा जग एकत्र आलं. खरोखर सांगतो मी, जग एकत्र आलं, अख्खं जग एकत्र आलं. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल नावाचं एक कन्व्हेन्शन झालं, जिथे मॉन्ट्रियलमध्ये कन्व्हेन्शन झालं. मॉन्ट्रियल आहे कॅनडामध्ये. तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हे 1987 मध्ये जगातले सगळे देश एकत्र आले आणि यांनी निर्णय घेतला की आपण हे हायड्रोफ्लोरोकार्बन्सचा वापर करणं बंद करावं लागणार आहे, जर आपल्याला पृथ्वीच्या भोवतीची ओझोन लेअरचा वाचवायचं असेल. 1987 नंतर प्रत्येक देशांनी हायड्रोफ्लोरोकार्बन्सचा वापर कमी केला आणि त्याचा रिझल्ट आता आपल्याला दिसतो आहे. रिझल्ट कसा दिसतोय की दर 4 वर्षानंतर या ओझोन लेअरमध्ये असलेल्या होलचा अभ्यास केला जातो, स्टडी केला जातो. आणि त्याच्यात असं लक्षात येत आहे आता की हळूहळू करत का होईना, पण ओझोन लेअरचे हे ओझोन लेअरमध्ये असलेलं हे छिद्र, हा होल हा कमी होत आहे. म्हणजे ओझोन लेअर स्वतःला हील करत आहे, दुरुस्त करत आहे. तर युनायटेड नेशन्सचा हा रिपोर्ट आला आहे आणि असं म्हटलं आहे की जर आपण याच पद्धतीने काम करत राहिलो, म्हणजे हायड्रोफ्लोरोकार्बन्सचा वापर जर असाच आपला कमी असला, तर कदाचित 2066 पर्यंत ओझोन लेअरमध्ये असलेला हा होल कम्प्लिटली फिल होऊन जाईल. ओझोन लेअरमधला होल कधीपर्यंत कम्प्लिटली फिल होऊन जाईल असं युनायटेड नेशन्सच्या रिपोर्टने म्हटलं आहे. असा प्रश्न जर आला तर इयर लक्षात ठेवा आहे 2066. ठीक आहे. दर 4 वर्षानंतर याचा सर्वे केला जातो. क्लिअर हा मुद्दा? ओझोन लेअरमध्ये होल कधीपर्यंत फिल होईल? 2066 पर्यंत. ठीक आहे. चलायचं नेक्स्ट पॉइंटकडे वळू. नेक्स्ट पॉइंट काय? नेक्स्ट पॉइंट आहे महत्त्वाच्या अपॉइंटमेंटशी रिलेटेड. अपॉइंटमेंट झाली आहे फेसबुकची जी पॅरेंट कंपनी आहे मेटा, यांचं ग्लोबल बिझनेस ग्रुप जो आहे त्या ग्लोबल बिझनेस ग्रुपच्या भारताच्या हेडची नियुक्ती झाली आहे. कोणाला निवडलं आहे? निवड झाली आहे विकास पुरोहित यांची. विकास पुरोहित याच्या आधी टाटा क्लिक जे आहे याचे CEO होते. त्याच्या आधी त्यांनी बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्समध्ये काम केलं आहे, जसं रिलायन्समध्ये काम केलेलं आहे, टॉमी हिलफिगरमध्ये काम केलेलं आहे, ॲमेझॉन फॅशनमध्ये काम केलेलं आहे, IIT वाराणसीमध्ये शिक्षण झालं होतं, IIM बँगलोरमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आणि याच पद्धतीने ग्रो करत करत आता ते फेसबुकची जी पॅरेंट कंपनी आहे मेटा यांचा ग्लोबल बिझनेस ग्रुपचं भारताचा कार्यक्रम सांभाळणे आहे. भारताचा कार्यक्रम ते सांभाळणार आहे. नाव आहे विकास पुरोहित. तर ही एक इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट आहे, आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक, चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर. चलो नेक्स्ट, जसं म्हटलं होतं मिस्टर 360 डिग्री. कोण आहे 360 डिग्री प्लेयर? सूर्यकुमार यादव. आपण बस आता 2 दिवस आधीच श्रीलंका विरुद्ध त्यांची झालेली जी इनिंग्स आहे
ती बघितली है ना, ताबडतोड बल्लेबाजी ज्याला म्हणतात, ग्राउंडचा एक कोपरा नाही सोडला सिक्स मारण्यापासून, एकदम उच्च दर्जाची बॅटिंग ज्याला आपण म्हणतो है ना. तर सूर्यकुमार यादव यांच्या 360 डिग्री प्ले पाहून ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स या कंपनीने त्यांना 360 डिग्री फायनान्शियल प्रोटेक्शन देणारा एक नवीन जो त्यांनी लाईफ इन्शुरन्सचा प्रोडक्ट लॉन्च केला आहे, त्या नवीन लाईफ इन्शुरन्स प्रोडक्टसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवडलेला आहे. तर ही एक महत्त्वाची बातमी. ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स यांनी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाला निवडलं आहे? नाव आहे सूर्यकुमार यादव. याच्यानंतर एक महत्त्वाची अपॉइंटमेंट अजून आपल्याला समजून घ्यायची आहे, ती आहे ECIL बद्दल. ECIL म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. ही एक पब्लिक सेक्टर कंपनी आहे, भारत सरकारची कंपनी आहे है ना. तर ECIL म्हणतात त्याला. आणि याचे जे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते त्यांचं नाव होतं अनुराग कुमार. हे पहिले होते एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, पहिले होते म्हणजे आता सध्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे. आता यांची अपॉइंटमेंट झाली आहे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून. तर इथे मागच्या 2 स्लाइड्समध्ये आपण 3 अपॉइंटमेंट्स पाहिल्या, लक्षात ठेवा. पहिली अपॉइंटमेंट आहे विकास पुरोहितची, जे मेटाचे ग्लोबल बिझनेस ग्रुपचे इंडियाचे हेड झालेले आहे. दुसरी अपॉइंटमेंट आहे सूर्यकुमार यादव यांची, यांना ब्रँड अँबॅसेडर म्हणून अपॉइंट केला आहे ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सनी. आणि तिसरी अपॉइंटमेंट जी आहे ती आहे अनुराग कुमार यांची, जे की तुम्हाला इथे दिसत असतील, हे ECIL म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड याचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झाली आहे. ठीक, आय होप हे तिन्ही अपॉइंटमेंट्स एकदम क्लिअर असतील. आता आपण जाऊ नेक्स्ट पॉइंटवर. म्हटलं होतं मगाशी एक तुम्हाला 15 वर्षाची मुलगी आहे जिचं नाव अख्ख्या देशात गाजत आहे. ही खेळते स्क्वॉश. स्क्वॅश हा जो गेम आहे, स्क्वॉश नाही स्क्वॅश म्हणायला पाहिजे, स्क्वॅश हा जो गेम आहे हा तुम्हाला इथे या छोट्याशा व्हिडिओमध्ये जी GI फाईल आहे त्याच्यात दिसत असेल. हा स्क्वॅश खेळायचा ही अनाहत सिंग जी आहे ही स्क्वॅश खेळते. भारताची मुलगी आहे आणि तिने एकदम प्रेस्टिजियस समजला जाणारा 2023 ब्रिटिश ज्युनियर ओपन जिंकली आहे. 2023 ब्रिटिश ज्युनियर ओपन जिंकून यांनी आपलं नाव तिथल्या लीडर बोर्डवर कोरलेलं आहे. आणि अंडर 15चं यांनी हे टायटल जिंकलेलं आहे. 15 वर्षाची मुलगी आहे, जसं मी म्हटलं. एशियन गेम्समध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला होता यांनी. पहिले तर बॅडमिंटननी सुरू केली, पण नंतर जसं यांच्या लक्षात आलं की आपली मोठी बहीण जी आहे ती स्क्वॅश खेळते, मग हिनी पण तिथे जाणं सुरू केलं. आणि असं लक्षात आलं नंतर भारतीय सिलेक्टर्सला की 15 वर्षाच्या वयातच, म्हणजे त्याच्याही आधी, ही मुलगी लिटरली स्टार आहे. म्हणजे चाइल्ड प्रॉडिजी ज्याला आपण म्हणतो, की लहानपणापासूनच असं लक्षात येतं की हे ग्रेटनेस अचीव करू शकतात. अशा प्रकारचं टॅलेंट अनाहत सिंग यांच्याकडे आहे. आणि म्हणूनच अंडर 15ची 2023 ब्रिटिश ज्युनियर ओपन चॅम्पियनशिप यांनीही जिंकलेली आहे. नाव लक्षात ठेवाल, हे भविष्यासाठी खूप महत्त्वाचं नाव आहे, अनाहत सिंग. ठीक, क्लिअर. तर त्यांनी सोहेला हजेम ज्या इजिप्तच्या आहे यांना 3-1नी हरवलं आहे. स्क्वॅश गेम कसा आहे इथे एक्सप्लेन केलेला आहे तुम्हाला. इथे अनाहत सिंगचा फोटो पण तुम्हाला दिसत असेल. ठीक, चलायचं पुढच्या मुद्द्यावर. चलो नेक्स्ट आहे एक महत्त्वाचा प्रोग्राम, स्कीम जी प्राईम मिनिस्टरनी लॉन्च केली. स्कीमचं नाव आहे ABP म्हणजे ॲस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम. ठीक आहे, ॲस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम हा विषय काय आहे हे आपण पहिले समजून घेऊ. पहिले भारत सरकारचा एक प्रोग्राम होता ज्याचं नाव होतं ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्रामच्या अंतर्गत काय व्हायचं की जे असे डिस्ट्रिक्ट आहे जे मागासलेले आहे, जिथे डेव्हलपमेंटच्या नावावर खूप जास्त सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहे, अशा डिस्ट्रिक्ट्समध्ये डेव्हलपमेंट आणण्यासाठी स्पेशल फोकस केला जायचा. तर या अशा डिस्ट्रिक्ट्सवर फोकस करण्याच्या प्रोग्रामला म्हणायचे ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. आणि याचे रिझल्ट्स खूप चांगले बघायला मिळाले. मग आता डिस्ट्रिक्ट लेवलवरच काम करण्याची काय गरज आहे, आपण ब्लॉक लेवलला काम करू शकतो, म्हणजे अजून डिटेल लेवलला वर्क व्हायला पाहिजे. याच्यासाठी प्राईम मिनिस्टरनी एक नवीन प्रोग्राम आता लॉन्च केला आहे. त्याचं नाव आहे ॲस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम. तर याला म्हणतात ABP, ॲस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम.
आता एस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राममध्ये ब्लॉक लेवलला जाऊन काम होणार आहे, म्हणजे असे ब्लॉक्स आयडेंटिफाय केले जातील की जिथे डेव्हलपमेंट पाहिजे तशी नाही आहे आणि म्हणून तिथे जास्त फोकस करण्याची गरज आहे. तर स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट दोन्ही मिळून अशा ब्लॉक्सवर फोकस करतील. याच्यासाठी 500 डिस्ट्रिक्ट्स सिलेक्ट करण्यात आले आहे आणि या 500 डिस्ट्रिक्ट्स जे वेगवेगळ्या 31 स्टेट्स आणि युनियन टेरिटरीजमधल्या आहे, या 500 डिस्ट्रिक्ट्समधल्या वेगवेगळ्या ब्लॉक्सवर आता फोकस केला जाणार आहे. महत्त्वाचं काय, हा निर्णय जो झाला हा झाला सेकंड चीफ सेक्रेटरीजची जी कॉन्फरन्स झाली तिथे. तर कॉन्फरन्स ऑफ चीफ सेक्रेटरीज ही एक नॅशनल कॉन्फरन्स आहे. नॅशनल कॉन्फरन्स ऑफ चीफ सेक्रेटरीज सेकंड नॅशनल कॉन्फरन्स आहे जी दिल्लीमध्ये झाली 5 जानेवारीपासून 7 जानेवारीमध्ये. इथे 200च्या वर वेगवेगळे डेलिगेट्स होते, म्हणजे सगळे चीफ सेक्रेटरीज होते, सेंट्रल गव्हर्नमेंटचे रिप्रेझेंटेटिव्ह होते, त्याच्यानंतर वेगवेगळे स्टेट गव्हर्नमेंटचे आणि युनियन टेरिटरीजचे रिप्रेझेंटेटिव्ह होते. तर 5 जानेवारी ते 7 जानेवारी दिल्लीमध्ये हा प्रोग्राम झाला. याला म्हणतात नॅशनल कॉन्फरन्स ऑफ चीफ सेक्रेटरीज. ही सेकंड नॅशनल कॉन्फरन्स आहे चीफ सेक्रेटरीजची. पहिली नॅशनल कॉन्फरन्स जी आहे ना चीफ सेक्रेटरीजची, ही धर्मशालामध्ये झाली होती जून 2022 मध्ये. तर आता 6 महिन्यानंतर दुसरी नॅशनल कॉन्फरन्स झाली आहे चीफ सेक्रेटरीजची आणि याच कार्यक्रमात प्राईम मिनिस्टरनी हा प्रोग्राम लॉन्च केला. प्रोग्रामचं नाव लक्षात ठेवा, ॲस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम, ज्याला ABP असं म्हणतात. ठीक, आय होप हा मुद्दा क्लिअरली लक्षात आला असेल. आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ. नेक्स्ट पॉईंट आहे नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी टू ग्रेड परफॉर्मन्स ऑफ हॉस्पिटल्स एम्पॅनल्ड अंडर PMJAY. PMJAY याला आपण ABPMJAY असंही म्हणतो. AB फॉर आयुष्यमान भारत, PMJAY म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा आयुष्यमान भारतची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारतात सगळ्यात महत्त्वाची एक हेल्थ स्कीम म्हणून ओळखल्या जाते. आता या PMJAY मध्ये याला मॉनिटर कोण करतं, तर नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी याला मॉनिटर करतं. आता यांनी एक खूप महत्त्वाचा बदल याच्यात केलेला आहे. पहा, बदल समजून घ्या पहिले. जन आरोग्य योजनामध्ये काय असतं की जे वेगवेगळे हॉस्पिटल्स असतात हे जन आरोग्य योजनेशी एम्पॅनल्ड होतात. एम्पॅनल्ड होतात म्हणजे ते जोडल्या जातात, त्यांचं रजिस्ट्रेशन होतं असं समजा. जेव्हा ते एम्पॅनल्ड होतात त्या योजनेसोबत, तर सरकारची ही PMJAY योजना त्या हॉस्पिटलमध्ये सुरू होते. फॉर एक्झाम्पल आपण समजू ही भारत सरकार आहे आणि हे एक छोटं हॉस्पिटल आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे भारत सरकारसोबत आणि हे हॉस्पिटल जे आहे इथे भारत सरकारची PMJAY योजना सुरू आहे. मग एखादा व्यक्ती जो जो इकॉनॉमिकली वीक आहे, तो इकॉनॉमिकली वीक व्यक्ती इथे कदाचित जाऊ शकतो आणि PMJAYच्या सर्व्हिसेस तो या हॉस्पिटलकडनं घेऊ शकतो. तर या हॉस्पिटलकडनं जेव्हा तो सर्व्हिस घेईल तेव्हा हॉस्पिटलला गव्हर्नमेंट पैसे देईल. पण जे पैसे देतं हे कशाच्या आधारे असतं की हॉस्पिटलनी किती सर्व्हिसेस त्या व्यक्तीला दिल्या. आता समजा एक व्यक्ती आहे जो हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्याला बरं नाही वाटत आहे म्हणून तो हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्याचा उपचार जो झाला म्हणजे त्याला जी सर्व्हिस मिळाली ही PMJAYच्या अंडर मिळाली. आता PMJAYच्या अंडर जर त्याला सर्व्हिस मिळाली तर हॉस्पिटल बऱ्याचशा सर्व्हिसेस देऊ शकते. जसं त्याला म्हणेल आम्ही तुमचं ब्लड टेस्ट करतो, त्याच्यानंतर आम्ही नुसतं बरं नाही वाटत आहे चला एक्सरे काढून घेतो, अशा 4-5 सर्व्हिसेस त्याला देऊन दिल्या आणि सरकारकडनं बिल घेईल एक्सरे काढायचं, ब्लड रिपोर्टचं आणि वेगवेगळ्या पद्धतींच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस जे त्याच्यात दिलं यांचं सगळ्यांचं. पण त्या माणसाला तर काही तसं झालंच नव्हतं. म्हणून आता नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी यांनी काय डिसाईड केलं आहे की नुसत्या सर्व्हिसेसच्या भरोशावर तुम्हाला आम्ही पेमेंट आता करणार नाही आहे. तुम्हाला जे पेमेंट करू, तुम्हाला म्हणजे कोणाला, हॉस्पिटल्सला. त्यांनी म्हटलं हॉस्पिटल्सला, बोले हम तुमको अब पेमेंट सिर्फ सर्विसेज के बेसिस पे नहीं करेंगे, हम देखेंगे की तुम्हारी सर्विस की क्वालिटी कैसी है. म्हणजे जे तुमचे पेशंट्स आहेत ते खरंच बरे झाले का आणि तुम्ही जी सर्व्हिस दिली ती त्या क्वालिटीची होती का. तर आता नुसतं नंबर ऑफ सर्व्हिसेसवर पेमेंट नाही होणार आहे. खूप मोठा बदल आहे हा. नुसता नंबर ऑफ सर्व्हिसेसवर पेमेंट नाही होणार आहे, तर क्वालिटी ऑफ सर्व्हिस किती होती आणि तुम्ही पेशंटची किती केअर घेतली याच्या आधारे याच्या आधारे आता हॉस्पिटल्सचं पेमेंट होणार आहे. तर याला हेच म्हटलं गेलं आहे की आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना जी आहे ही याच्या अंडर पहिले जी होती ती व्हॉल्यूम ऑफ सर्व्हिसेसच्या आधारे पेमेंट व्हायचं.
किती सर्व्हिसेस दिल्या याच्या आधारे. आता जे होणार आहे ते होणार आहे व्हॅल्यू ऑफ हेल्थ केअर, म्हणजे व्हॅल्यू बेस्ड केअर तुम्ही किती दिली, त्याचं व्हॅल्यू किती होतं, महत्त्व किती होतं, याच्या आधारे आता हॉस्पिटलला पेमेंट्स होणार आहे. ठीक आहे. तर हा एक खूप महत्त्वाचा शिफ्ट जो केला आहे नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीनी, तो आपल्याला समजायला पाहिजे. तर नाव लक्षात ठेवा, ABPMJAY म्हणजे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. ठीक आहे. आय होप हा मुद्दा लक्षात आला असेल. प्रश्न हाही विचारू शकतो की विचारला जाऊ शकतो की व्हॉल्यूम ऑफ सर्व्हिसेसच्या ऐवजी कुठल्या सर्व्हिसेसवर आता नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी फोकस करणार आहे. तर तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे व्हॅल्यू बेस्ड केअर याच्यावर ते फोकस करणार आहे. ठीक. चलायचं पुढच्या मुद्द्यावर, नेक्स्ट पॉइंटवर जाऊ. नेक्स्ट पॉइंट आहे एक अनफॉर्च्युनेट डेथ बद्दल. कोणाबद्दल चर्चा करतो आपण चर्चा करतो आहे रहमान राही यांच्याबद्दल, जे की काश्मीरचे पहिले ज्ञानपीठ पुरस्कार अवॉर्डी होते. म्हणजे हे पहिले काश्मीरी व्यक्ती होते ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता 2007 मध्ये. यांना 2000 मध्येच पद्मश्री अवॉर्ड पण मिळाला होता. यांची जी रायटिंग आहे म्हणजे पोएट होते आणि त्यांनी बऱ्याचशा काश्मीरी जे इतर लोकांनी पण जे लिहिलेलं आहे त्याला पण काश्मीरीमध्ये ट्रान्सलेट केलं होतं. इतकंच नाही, यांचं स्वतःचं पण लिखाण खूप महत्त्वाचं समजलं जातं. म्हणूनच भारताचा सर्वोच्च लिटररी पुरस्कार ज्याला आपण म्हणतो ज्ञानपीठ पुरस्कार, तो यांना देण्यात आला. यांचं नाव तर आहे रहमान राही, आणि ज्याच्यासाठी यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता ती जी यांची रायटिंग होती त्याचं नाव आहे सियारूद ए जायरेन मंज, म्हणजे इंग्लिशमध्ये आला इन द ब्लॅक डाऊन पोर्स असं म्हटलं जातं. तर हे 98 वर्षांचे होते आणि यांची डेथ झाली आहे. ठीक आहे. तर श्रीनगरमध्ये यांची डेथ झाली. तर ही एक महत्त्वाची बातमी आहे जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. रहमान राही काश्मीरचे पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेता, 2007 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. यांची डेथ झाली आहे 98व्या वर्षी. ठीक आहे. चलायचं पुढे नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. नेक्स्ट मुद्दा, ही गोष्ट तुमच्या कामाची आहे. हा जो पॉइंट आहे तो काय म्हटलं याच्यात, इंडिया आणि युनायटेड किंगडम यांनी एक्सचेंज ऑफ लेटर्स केलं. एक्सचेंज ऑफ लेटर्स म्हणजे एक डील केली, साईन असं समजा ना, डील साईन केली. कशाबद्दलची डील साईन केली ही यांनी, यंग प्रोफेशनल स्कीम्स लॉन्च केल्या गेली आहे लंडनमध्ये. साईन करणारे 2 लोक होते. कोण होते साईन करताना, इथे तुम्हाला पिक्चरमध्ये जे 2 लोक दिसत आहे ते 2 लोक कोण होते, भारताकडनं होते युनायटेड किंगडममध्ये आपले असलेले हाय कमिशनर, म्हणजे इंडियाचे युनायटेड किंगडमसाठीचे हाय कमिशनर ज्यांचं नाव आहे विक्रम के दोराईस्वामी, आणि दुसरे मॅथ्यू रायक्रॉफ्ट जे परमनंट सेक्रेटरी आहे होम ऑफिसचे UK मधले. तर मॅथ्यू रायक्रॉफ्ट आणि विक्रम के दोराईस्वामी इथे तुम्हाला दिसत असेल, या दोघांनी एका डीलवर साईन केलं. काय डील आहे, याचं नाव आहे यंग प्रोफेशनल स्कीम. काय होणार आहे या यंग प्रोफेशनल स्कीममध्ये, 18 वर्षापासून तर 30 वर्षापर्यंत असलेले युवक, ज्याच्यात तुम्ही सगळे येता, 18 वर्षापासून 30 वर्षापर्यंत असलेले ग्रॅज्युएट स्टुडंट्सला 2 वर्षासाठी व्हिसा मिळणार आहे की तुम्ही UK मध्ये किंवा UKचे विद्यार्थी इंडियामध्ये येऊन शिकू शकतात आणि एकमेकांचं कल्चर समजून घेऊ शकतात. तर अशा 30,000 लोकांना, 30,000 विद्यार्थ्यांना व्हिसा देण्यात येणार आहे. किती लोकांना देण्यात येणार आहे ऑलमोस्ट 30,000. मला नंबर दिसत नाही ते, पण 30,000 आहे माझ्या हाते, की ऑलमोस्ट 30,000 अशा स्टुडंट्सला व्हिसा देण्याची तयारी दोन्ही कंट्रीजनी दाखवली आहे. आणि म्हटलं आहे की 18 ते 30 मध्ये असलेले वयोगटात असलेले ग्रॅज्युएट स्टुडंट्स हे एकमेकांच्या देशात जाऊन शिकू शकतात, तिथलं कल्चर समजू शकतात. तर तुमच्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला जर वाटत असेल UK मध्ये जाऊन शिकायचं, तर म्हणजे हे स्वतः तुम्हाला व्हिसा द्यायला तयार आहे 2 वर्षासाठी. तो 2 साल के लिए तो जाके आ सकते. PG करायचं असेल तर UK मध्ये जाऊन करून या. ठीक. तर ही एक खूप महत्त्वाची बातमी आहे, लक्षात ठेवा. प्रोग्रामचं नाव खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, यंग प्रोफेशनल स्कीम. नाव काय आहे, यंग प्रोफेशनल स्कीम. आणि भारताकडनं कोणी साईन केलं आहे, भारताचे जे UK मध्ये हाय कमिशनर आहे विक्रम के दोराईस्वामी यांनी साईन केलं आहे. ठीक. चलायचं या मुद्द्यावरून पुढच्या मुद्द्याकडे. चलो,
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी रिलेटेड बातमी आली की असं समजून घ्या त्या बातमीचं महत्त्व दुपटीने तिपटीने वाढून जातं. काय बातमी आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर MD पात्रा यांना 1 वर्षाचं एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे. 1 वर्षाचं एक्सटेन्शन. यांचा कार्यकाळ जो आहे तो 14 जानेवारीला, संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारीला 2023ला संपणार होता. पण आता यांना 1 वर्षाचं अजून एक्सटेन्शन देण्यात आलं आहे. त्याच्यामुळे हे पुढच्या वर्षी 14 म्हणजे सरकारने म्हटलं की RBIने म्हटलं की पाहू ना, पुढच्या वर्षी पाहू, आता तुम्ही 1 वर्ष अजून थांबून जा, काम जरा सांभाळा. कारण काय आहे, हे ज्या डिपार्टमेंटला हेड करतात त्याच्यात मॉनिटरी पॉलिसी रिलेटेड गोष्टी येतात. तर मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे हे मेंबर पण आहे. त्याच्यामुळे सरकारने म्हटलं नाही, तुम्ही अजून थांबा, अजून कुठे जायची गरज नाही आहे. काय हे सगळ्यात सिनियर मेंबर आहे? नाही. हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये 4 डेप्युटी गव्हर्नर्स आहेत. ठीक आहे. कोण कोण आहे 4 डेप्युटी गव्हर्नर्स? 3 लोक आहे एमनी सुरू होणारे. नेहमी लक्षात ठेवायचं, 3 लोक एमनी सुरू होणारे. म्हणजे नेहमी म्हणजे आता सध्या लक्षात ठेवा. एक आहे MK जैन है ना, दुसरे आहे MD पात्रा जे इथे तुम्हाला दिसत आहे हे, तिसरे आहे M राजेश्वर राव ना, राजेश्वर राव, आणि चौथे आहे T रविशंकर. तर 3 लोक एमनी सुरू होणारे, एक आहे T, हे आहे T रविशंकर. सगळ्यात लेटेस्ट अपॉइंटमेंट जी आहे ती आहे T रविशंकर यांची. MK जैन हे 2018 मध्ये झाले होते. 3 वर्षांसाठी RBI मध्ये डेप्युटी गव्हर्नर राहता येतं. तर यांचा कार्यकाळ सुद्धा 2021 मध्ये संपला होता MK जैन यांचा, पण यांना पण एक्सटेन्शन देण्यात आला आहे. तर हे पण एक्सटेंडेड पिरियडमध्येच काम करत आहे. आता 3 वर्षाचा जो कार्यकाळ होता MD पात्रा यांचा तो पण संपला म्हणजे संपेल 14 तारखेला. तर त्यांना पण एक्सटेन्शन आता प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. बाकीच्या लोकांनी कदाचित एक्सटेन्शन देतं का हे बघावं लागेल गव्हर्नमेंट. ठीक आहे. तर हे मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे मेंबर आहे आणि ही खूप महत्त्वाची त्याच्यामुळे न्यूज बनते. MD पात्रा यांना 1 वर्षाचं एक्सटेन्शन देण्यात आलं आहे. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट न्यूजवर जाऊ. नेक्स्ट पुन्हा एक कंट्री आहे. मगाशी आपण एक कंट्री पाहिली होती गॅबॉन. ती कुठे होती? साऊथ आफ्रिकेत, म्हणजे आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये. साऊथ आफ्रिकेत नाही, आफ्रिकन कॉन्टिनेंटच्या वेस्टर्न पार्टमध्ये. आता एक कंट्री आहे ज्याचं नाव आहे पनामा. पनामाचे जे फॉरेन मिनिस्टर आहे ते सध्या भारतात आले आहे. आपण चर्चा केली होती ना काल, 17th प्रवासी भारतीय कन्व्हेन्शन जे भारतात चालू होतं 8 जानेवारीपासून आपण ते सुरू झालं. 8 जानेवारी, 9 जानेवारी आणि 10 जानेवारीला होतं. कुठे होतं? इंदोरमध्ये. तर इथे पनामाच्या फॉरेन मिनिस्टर आल्या होत्या. पनामाच्या ज्या फॉरेन मिनिस्टर आहे त्यांचं नाव आहे जनेना तेवाने मेनकोमो. तर जनेना तेवामे मेनकोमो या भारतात आल्या होत्या. प्रवासी भारतीय कन्व्हेन्शनमध्ये पण यांनी व्हिजिट केलं तिथे, आणि नंतर आता सध्या इंडियाच्या बिझनेसमॅन वगैरेला या भेटत आहे. का? कारण पनामामध्ये त्यांना असं वाटतं की भारतीय बिझनेसमॅननी पण इन्व्हेस्ट करावं. तर यांची मीटिंग झाली कोणासोबत? तर आपल्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टरसोबत. आपले एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर म्हणजे S जयशंकर है ना. आणि यांनी आपल्या ज्या भारतातले जे डिप्लोमॅट्स आहे किंवा पनामाचे डिप्लोमॅट्स आहे यांच्या ट्रेनिंगसाठी, की लोकांना ट्रेन करायला पाहिजे डिप्लोमॅट्सला, याच्यासाठी एक डील साईन केली आहे ट्रेनिंग करायला डिप्लोमॅटसाठी. ठीक आहे. तर प्रश्न तुम्हाला हा येऊ शकतो की डिप्लोमॅट्सच्या ट्रेनिंगसाठी भारताने कुठल्या कंट्रीसोबत डील साईन केली आहे? तर तेव्हा नाव लक्षात ठेवा, पनामासोबत केली आहे. आणि पनामाचे एक फॉरेन मिनिस्टर सध्या भारतात आले आहेत, तेव्हा ही दोघांमध्ये डील साईन झाली. आता पनामा कुठे आहे? आपण मगाशी पनामा करतोय. पाकिस्तान आलं ना की नेहमी पनामा पेपर्स वगैरे हे नावं येतात. बऱ्याचशा लोकांचे नावं आले होते पनामा पेपर्समध्ये. तर पनामा तुम्ही तिथून लक्षात ठेवू शकता. कुठे आहे हा पनामा? एक तर हाय इन्कमवाला कंट्री आहे, म्हणजे भरपूर पैसे आहे इथल्या लोकांजवळ. कुठे आहे ही कंट्री? खूपच छोटीशी कंट्री आहे. साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिकाच्या बॉर्डरवर दिसते. इथे खूपच छोटीशी कंट्री आहे ना. इकडे कोलंबिया आहे, इकडे कोस्टारिका आहे, यांच्यामध्ये ही कंट्री आहे. आणि नॉर्थ म्हणजे याच्या इकडे आहे नॉर्थ अटलांटिक ओशन. एक साईड एक ओशन, दुसरा साईड दुसरा ओशन, पॅसिफिक ओशन. तर नॉर्थ अटलांटिक ओशन आणि पॅसिफिक ओशनच्या मध्ये अगदी छोटीशी कंट्री आहे पनामा. तर हे आणि खूप भरपूर पैसे आहेत तिथल्या लोकांकडे. फिरायला जाण्यासाठी, टुरिझमसाठी खूप नोन आहे ही कंट्री. तर या कंट्रीसोबत भारताने डील केली आहे. ठीक आहे. तर पनामा रिलेटेड बाकीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तिथली कॅपिटल जी आहे त्याचं नाव आहे पनामा सिटी. लँग्वेज जी आहे ऑफिशियल तिथली ती आहे स्पॅनिश.
सध्याचे तिथले जे प्रेसिडेंट आहे त्यांचं नाव आहे लॉरेंटिनो कॉर्टिझो आणि तिथली करन्सी आहे बाल्बोआ. आता अमेरिकेच्या जवळ असल्यामुळे, म्हणजे अमेरिकेच्या जवळ म्हणजे इकडे अमेरिका आहे ना, इकडून इकडे जवळ असल्यामुळे काय की इथे US डॉलर पण चालतात. म्हणजे बाल्बोआ तर तिथली ओरिजिनल करन्सी आहे, पण USD पण चालतो. ठीक आहे. तर जर तुम्हाला फिरायला जायची इच्छा असली तर पनामा खूप एक चांगली जागा असू शकते. ठीक आहे. नेक्स्ट मुद्दा आहे पुन्हा प्रवासी भारतीय दिवसच्या रिलेटेडच आहे ना, खूप महत्त्वाचा इव्हेंट आहे म्हणून सांगितलं. आता प्रवासी भारतीय दिवस होता, तर प्रवासी भारतीय दिवसमध्ये काय झालं की बरेचसे बाहेरचे लोक भारतात आले अशा वेळेस. आणि हे कुठे होत होता? इंदोरमध्ये होत होता. तर मध्य प्रदेशमध्येच जर होत आहे तर मध्य प्रदेश सरकारने बहती गंगा में हात धोलिये असं म्हणायला पाहिजे आपण. तर मध्य प्रदेश सरकारने काय केलं, यांचे जे टुरिझम मिनिस्टर आहे यांनी धडाधड MOU साईन करून घेतले लोकांसोबत. कशाबद्दल? वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन, जसं फ्रान्स झालं, मॉरिशियस झालं आहे ना, श्रीलंका झालं, त्याच्यानंतर रियुनियन आयलँड्स झालं यांच्यासोबत. तर यांनी 8 MOU साईन केले. कोणासोबत केले ते सांगतो. एक ऑर्गनायझेशन आहे ज्याचं नाव आहे ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ पीपल ऑफ इंडियन ओरिजिन. आपण PIO हे माहिती आहे आपल्याला. PIO म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, तर तसंच आहे पीपल ऑफ इंडियन ओरिजिन PIO. यांची एक ऑर्गनायझेशन आहे, ती झाली ग्लोबल ऑर्गनायझेशन. तर ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ PIO म्हणजे GOPIO असं म्हणू शकता तुम्ही. GOPIO या ऑर्गनायझेशनचे वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये चॅप्टर्स आहे. चॅप्टर्स म्हणजे डिपार्टमेंट समजा. तर अशा 8 वेगवेगळ्या चॅप्टर्स सोबत यांनी डील केलं आहे. डील कशाबद्दल आहे की MP टुरिझम बद्दलची माहिती तुम्ही जेव्हा वापस जाल तेव्हा MP टुरिझम बद्दल माहिती द्या. आणि तुमच्याकडचे GOPIO वाले जर लोक MP टुरिझममध्ये आले तर त्यांना आम्ही काहीतरी डिस्काउंट देऊ वगैरे, अशी काहीतरी डील ही झाली असेल. गिव्ह अँड टेक रिलेशन असतं आहे ना. तर प्रवासी भारतीय दिवस चालू होता, बरेचसे लोक भारतात आले होते. MP गव्हर्नमेंटने बहती गंगा में हात धोलिये. असं विचारलं जाऊ शकतं की मध्य प्रदेशच्या सरकारने कुठल्या ऑर्गनायझेशन सोबत MOU साईन केले. तर ऑर्गनायझेशनचं नाव लक्षात ठेवा, ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ पीपल ऑफ इंडियन ओरिजिन, GOPIO. ठीक. आई होप दिस पॉइंट इज क्लियर. चलो अब चलते अगली कहानी की ओर. नेक्स्ट कहानी है जितेंद्र सिंग से रिलेटेड. जितेंद्र सिंग से रिलेटेड म्हणजे जितेंद्र सिंग यांनी अनाऊन्स केला म्हणून. काल पण जितेंद्र सिंग न्यूजमध्ये होते, आठवतं का काही? काल आपण पाहिलं होतं ते जिनोम एडिटिंग सेंटर जे मोहाली पंजाबमध्ये इनॉग्रेट केलं, ते कोणी केलं होतं? जितेंद्र सिंग यांनी केलं होतं. जितेंद्र सिंग आहे कोण? तर हे मिनिस्टर ऑफ स्टेट आहे फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी है ना. मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे जितेंद्र सिंग. त्याच्यामुळे सायन्स टेक्नॉलॉजी रिलेटेड गोष्ट असली की तिथे जितेंद्र सिंगचं नाव येतच. तर यांनी जिनोम एडिटिंग सेंटर इनॉग्रेट केलं होतं काल पंजाबमध्ये, मोहालीमध्ये. आणि आता यांनी काय केलं आहे, तर आता नॅशनल सायन्स डे जो आहे भारताचा, कधी असतो नॅशनल सायन्स डे? नॅशनल सायन्स डे असतो आपला 28 फेब्रुवारीला, 28 फेब्रुवारीला. का? कारण त्याच दिवशी CV रमन जे भारताचे सायंटिस्ट होते यांच्या रमन इफेक्टला रेकग्निशन मिळालं होतं. तर त्या रमन इफेक्टला रेकग्निशन मिळाल्याच्या दिवशी आपण त्याला नॅशनल सायन्स डे म्हणून सेलिब्रेट करतो. तर 28ला हा नॅशनल सायन्स डे असणार आहे, 28 फेब्रुवारीला. तर याची थीम अनाऊन्स केली आहे. याची थीम काय असणार आहे? ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबिईंग. महत्त्वाची गोष्ट आहे, कुठली पण पुढची एक्झाम तुम्ही द्या याच्यात हा प्रश्न येऊ शकतो की नॅशनल सायन्स डे 2023 याची थीम काय असणार आहे. तर याची थीम असणार आहे ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबिईंग. महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवाल. कोणी अनाऊन्स केलं? तर मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी जितेंद्र सिंग यांनी. ठीक. चलायचं पुढे. चलो. आणि आजचा शेवटचा मुद्दा आहे टेनिस टुर्नामेंटशी रिलेटेड. नोवाक जोकोविच, मी तर फॅन आहे नोवाक जोकोविचचा टेनिस खेळण्याचा. नोवाक जोकोविच यांनी मेन्स सिंगल ॲडलेड इंटरनॅशनल 1 टायटल 2023चा जिंकलेला आहे. वय वाढत चाललं पण फॉर्म बरकरार आहे. बस विराट कोहली आहे हा टेनिसमधला है ना. तर नोवाक जोकोविच हे सर्बियाचे प्लेयर आहे. यांनी अमेरिकेचे जे प्लेयर आहे सेबॅस्टियन कोर्डा है ना, सेबॅस्टियन कोर्डा अमेरिकेचा आहे. सेबॅस्टियन कोर्डा याला फायनलमध्ये हरवलं आणि नोवाक जोकोविचनी
ॲडलेड इंटरनॅशनल 1 टायटल 2023 जिंकली आहे मेन्स कॅटेगरीमध्ये. विमेन्सच्या कॅटेगरीमध्ये कोण जिंकलं तर आर्याना साबेलेंका, ज्या बेलारूसच्या आहे, या जिंकल्या आहे. आणि यांनी कोणाला हरवलं? यांनी हरवलं लिंडा नॉस्कोवा यांना, ज्या की चेक रिपब्लिकच्या आहे. तर तुम्हाला दोघांबद्दलही प्रश्न येऊ शकतात. नोवाक जोकोविच बद्दल तर येईलच की सर्बियाचे आहे, कोणतं टायटल जिंकलं, नाव लक्षात ठेवा, ॲडलेड इंटरनॅशनल 1 टायटल. हे पण विचारलं जाऊ शकतं की सेबॅस्टियन कोर्डा इज असोसिएटेड विथ विच स्पोर्ट और इज फ्रॉम विच कंट्री. तर ते अमेरिकन आहे आणि इज असोसिएटेड विथ टेनिस. किंवा आर्याना सॅबेलेंका या कुठून आल्या आहेत? तर बेलारूस, लक्षात ठेवा, टेनिस खेळतात. ठीक आहे, ठीक आहे. तर आज एवढेच मुद्दे होते आपल्याकडे. सगळ्यात शेवटी जाताना सांगतो, जाताना आपण आज एकच वाक्य म्हणून जाऊ, जय जवान जय किसान. कारण आज लाल बहादूर शास्त्री, भारताचे जे फॉर्मर प्राईम मिनिस्टर आहे, यांची आज डेथ ॲनिव्हर्सरी आहे. मिस्टिरियस कंडिशनमध्ये डेथ झाली होती असं म्हटलं जातं. ऑफिशियल कारण हार्ट अटॅकच राहिलेला आहे. पण बाकी थेरीज खूप साऱ्या आहे. बघायचं असेल तर तुम्ही काही मूवीजही आहे त्याच्यावर आलेल्या, त्या बघू शकता आणि बरंचसं अजून वाचू शकता. ठीक आहे, तर आज आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग.